नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। तर वजन वाढमुळे कित्येक जण आता ग्रस्त आहेत। म्हणजे अगदी लोक काही जण इतके हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत, इतके फिगर कॉन्शियस झालेले आहेत की जरा जरी वजन वाढ झाली तर काय करू आणि काय नको असं होतं आणि बाय हुक और क्रूक ते वजन कमी करण्याच्या मागे लागतात। पण वेट, जर ती वजन वाढ अगदी अनपेक्षितपणे झालेली आहे, म्हणजे अचानक झालेली आहे आणि तुम्हाला वजन वाढीचं जर कारण कळत नसेल तर थोडं लक्ष द्यावं लागेल। ते कारण काय आहे हे शोधणं अगोदर गरजेचं आहे, नाहीतर डोळ्याला पट्टी बांधून तीर मारण्यासारखं होईल। समजा एखाद्याची वजन वाढ, चला तर मग आज आपण अशी अनेक कारणं पाहूया ज्याच्यामुळे अशी अनपेक्षितपणे वजन वाढ होऊ शकते। तर सगळ्यात पहिली आहे डायटरी चेंजेस। तर समजा एखादा मुलगा शिक्षणासाठी आता तो घर सोडून दुसरीकडे गेलेला असेल तर काय होईल, तर आता तो बाहेरचं खायला स्टार्ट करेल किंवा हॉटेलमध्ये जाईल किंवा इवन जर मेस सुरू केली असेल तरी त्याचं डाएट तरी बदललेलं असेल तर त्याच्यामुळे वजन वाढ होण्याचे चान्सेस खूप असतात। किंवा समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलेलो आहोत किंवा एखाद्या ढाब्यावर टपरीवरती आणि समजा आपल्याला एखादा पदार्थ खूप आवडलेला आहे तर आपण काय करतो, तो वारंवार घरी आणतो, तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं वजन वाढू शकतं। जर ती गोष्ट अगदी हेल्दी असेल तर वेगळी, पण जर पिझ्झा म्हणा किंवा बर्गर किंवा भजी अशा काही ज्या ऑइली किंवा कोलेस्ट्रॉल ज्याच्यात फॅट्स जास्त असतील अशा गोष्टी आपण जर वारंवार खाऊ लागलो तर आपलं अचानकपणे वजन वाढू लागतं। तसंच समजा आपण एखादा वर्किंग मॅन असेल किंवा वर्किंग वुमन, जर तिला बाहेरचं खावं लागत असेल आणि ते अचानक सुरू झालेलं असेल तर वजन वाढ सुद्धा अचानक सुरू होते। तर थोडं आता समअप करूया डाएट चेंजेस। तर कारणं काय असू शकतात, इन्क्रीज्ड इनटेक ऑफ अल्कोहोल और सोडा, म्हणजे जर अचानक दारूची क्वांटिटी जर वाढवलेली असेल किंवा दारू पिण्याला सुरुवात केलेली असेल किंवा सोडा आपण जास्त वापरायला सुरू केलेलं असेल तर वजन वाढ होऊ शकते। अ न्यू फेवरेट हाय फॅट फूड सच ॲज आईस्क्रीम, स्वीट रोल्स और फ्राईड फूड्स, जर आपण जास्त प्रमाणात जे फॅट असतं तसले जर आपण पदार्थ खायला सुरुवात केलेली असेल, आईस्क्रीम्स म्हणा, स्वीट रोल्स और फ्राईड फूड्स, तरी वजन वाढ होऊ शकते। इन्क्रीज स्नॅकिंग, म्हणजे अधूनमधून काहीतरी आपलं खायची जर सवय लागलेली असेल, जसं चिप्स असेल किंवा चॉकलेट्स असतील तरीही वजन वाढ होऊ शकते। अ स्विच टू फास्ट फूड्स और प्रिपेअर्ड फूड्स, जर आपण बाहेरचं फास्ट फूड खायला सुरुवात केलेली असेल आणि जर वारंवार होत असेल तर नकळत आपलं वजन वाढू शकतं। तर दुसरा पॉईंट आहे डिक्रीज इन ॲक्टिव्हिटी, म्हणजे काय, तर आपली कुठंतरी हालचाल कमी झालेली, समजा अचानक आपली हालचाल कमी झाली तर वजन वाढ होऊ शकते, खूप नॉर्मल आहे। तर असं कधी होण्याचे चान्सेस जास्त आहेत। समजा एक एक्झाम्पल घेऊया, आज मी 4थ्या मजल्यावर राहत आहे आणि त्या 4थ्या मजल्यावर लिफ्ट नाही आणि मला स्टेअरकेसनं पायऱ्यांवरनं जावं लागतं, उतरावं लागतं, पण काही कारणास्तव जर मी आता ग्राउंड फ्लोअरवरच्या एखाद्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले तर काय होणार, तो जो अगोदर मी व्यायाम करायचे तो पूर्णपणे बंद होईल आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढ होऊ शकते। पण अशा वेळेला आपल्याला लगेच सुचून येत नाही की ह्यामुळे झालेली असेल वजन वाढ, तर त्यासाठीच कारण शोधणं महत्त्वाचं। आता ह्या बाबतीत आपण काय करू शकतो, आपल्याला जर कारण समजलेलं असेल तर आपण आपलं वॉकिंग वाढवू शकतो, आपला थोडा व्यायाम वाढवू शकतो आणि आपलं वजन आटोक्यात आणू शकतो। तर आता आपण पाहूया अचानक आपली हालचाल कमी होण्याची अजून काही कारणं। ॲन इंजुरी रेस्ट्रिक्टिंग मुवमेंट, म्हणजे काय, समजा आपल्या हातापायाला एखादी दुखापत झालेली असेल किंवा कुठेही आपलं दुखणं सुरू झालेलं असेल तर आपली म्हणावी तेवढी हालचाल होत नाही आणि त्यामुळे आपली वजन वाढ अचानक होऊ शकते। नेक्स्ट, अ स्विच फ्रॉम ॲन ॲक्टिव्ह टू अ सेडेंटरी जॉब, म्हणजे आपण पाहिलेलं होतं की कोरोनाच्या काळात जेव्हा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिलं तेव्हा लोकांचं वजन वाढू लागलं। किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो की पहिली एखादा माणूस प्रोडक्शनमध्ये जात होता, म्हणजे तिथं जरा हालचाल जास्त होती आणि आता जर त्याचं ऑफिसमध्ये जर तो शिफ्ट झालेला असेल, म्हणजे जिथं बसून त्याला काम करावं लागत असेल तरीही त्याची वजन वाढ होऊ शकते।
नेक्स्ट, चेंज इन अ रूटीन सच ॲज यूजिंग स्टेअर्स और वॉकिंग टू वर्क. ह्याबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे. मूड स्विंग्स. तर मूड स्विंग्स हे इतकं कॉमनली होतं की म्हणजे अगदी आता समजा एखाद्याचं मूल जर 12वीला असेल तर आपण काय पाहतो की मुलापेक्षा आईवडिलांना जास्त टेन्शन असतं. तर अशा वेळेला त्या टेन्शनमुळे आपलं खाणं जास्त वाढतं आणि आपल्याला कळतही नाही, आणि किंवा आपल्या शरीरात असे काही बदल होतात ज्याच्यामुळे आपली वजनवाढ होऊ शकते. म्हणून आपण जर त्या टेन्शनवर आपण जर काही रिलॅक्सेशन टेक्निक्स शिकलो आणि आपण जर आपला ॲटिट्यूड थोडाफार चेंज केला की बाबा चल काय होईल ते होईल, आपण त्यांना मुलांना बेस्ट देणं महत्त्वाचं आहे, ना की त्याच्यावर आपण फोर्स करणं किंवा लोक काय म्हणतील ह्याचा विचार करायचा नाही. तर अशा काही टेक्निक्सनं, अशा काही सोल्युशन्सनं आपण आपलं टेन्शनही कमी करू शकतो आणि वजनवाढही कमी करू शकतो. नेक्स्ट आहे एखादं नवीन औषध, न्यू मेडिकेशन. समजा आपल्याला काहीतरी डायबिटीज किंवा काही एखादा आजार आताच तुम्हाला आढळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला औषध एखादं सुरू झालेलं असेल तर ते औषध वजनवाढीला कारणीभूत ठरू शकतं. आता प्रत्येक औषध वजनवाढीला कारणीभूत असतं असं नाही, पण अशी काही औषधं असतात ज्याच्यामुळे वजनवाढ होऊ शकते. तसंच एकदम कॉमन मी सांगेन की हॉर्मोन्स. तर हॉर्मोन्स मोस्टली बायका कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणून वापरतात. तर हे कॉन्ट्रासेप्टिव्समुळे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ह्या काही हॉर्मोन्समुळे आपलं वजन वाढू शकतं. तर समजा त्यामुळे जर वजन वाढलेलं असेल तर आपण डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे. आणि ते म्हणजे खूपच जर वजन, कारण कुठंतरी ती एक नॉर्मल गोष्ट आहे की कॉन्ट्रासेप्टिव्स घेतल्यावर थोडीफार वजन वाढ होणारच, पण समजा एकदम तुम्हाला अतिच फरक जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरना कन्सल्ट करून एकतर औषधं चेंज करू शकता किंवा मेथड चेंज करू शकता की कॉन्ट्रासेप्टिव्ह स्टॉप करून आपण कॉपर टी बसवून घेऊ शकता. सो डिपेंड्स. तर त्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट, ते म्हणजे फ्लुइड रिटेन्शन. तर फ्लुइड रिटेन्शन म्हणजे काय, तर आपल्या शरीरात जेव्हा आपण पाणी पितो किंवा कशा थ्रू पण असेल, आपण ज्यूस घेतो किंवा आपण भाज्या खातो, तर त्याच्यामुळे जे काही पाणी फ्लुइड्स तयार होतात ते काय होतं, शेवटी फ्लश ऑफ होतात. आपल्या बॉडीला जे हवं आहे तेवढं बॉडी घेते आणि बाकीचं युरिन लघवी वाटे बाहेर जातं. पण असे काही रोग, असे काही आजार आपल्याला होऊ शकतात स्पेशली 45-50 नंतर, जेणेकरून ते जे पाणी जे जायला हवं, जे फ्लुइड बाहेर पडायला हवं ते न जाता आपल्या शरीरातच साचून राहतं. इवन मिठाचा जर वापर आपण जास्त करत असो तरी पण आपल्या शरीरात पाणी साचून राहतं. तर हार्ट फेलियर किंवा किडनी फेलियर सारखे मोठ्या आजारामध्ये फ्लुइड रिटेन्शन उद्भवू शकतो आणि त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला कळतही नाही. तर अशा काही सिम्पटम्समुळे, जसं समजा असा अंगठ्या आपण घातलेल्या असतील तर अंगठी ते बोट अगदी जसं सुजून आल्यासारखं, म्हणजे अंगठी एकदम टाईट झाल्यासारखी वाटते, तेव्हा आपल्याला समजू शकतं की हां काहीतरी आपलं बिघाड झालेला आहे आणि फ्लुइड रिटेन्शन झालेलं आहे. किंवा आपले पाय सुजू लागतात किंवा अगदी काही आजारामध्ये पूर्ण शरीर सुजू लागतं. तर अशा वेळेला जी वजनवाढ होते ती फॅट्समुळे, कोलेस्ट्रॉलमुळे अशामुळे न होता ते पाणी आपल्या शरीरात साचल्यामुळे वजनवाढ झालेली असते. तर अशा वेळेला आपण जिममध्ये चला, नाहीतर डाएट चेंज करा, त्यानं काही होणार नाही, उलट त्यानं विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा वेळेला आपण डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट घेणं महत्त्वाचं आहे. तर प्लीज स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि कारणे शोधा आणि मगच ॲक्शन घ्या.